आज मी तुम्हाला सालीवाली मुगाची डाळ आणि बटाट्याचा भजी बनवून दाखवणार आहे। आणि हेला काय केलं होतं माहिती आहे का, 3 ते 4 तास मी भिजत घातली होती। डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी नितळून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, मिक्सरमध्ये दरदर करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी अशी दरदरी करून घेतलेली आहे, एकदम पेस्ट करायची नाही। ह्यात पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाही। डाळ मी काढून घेतलेली आहे आणि एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून बघा खिसून घेतलेला आहे। त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। थोडीशी टाकायची कोथिंबीर, ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कढीपत्ता, ह्याच्यात टाकणारी हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला धने असे दरदरे मी कुटून घेतलेले आहे। थोडासा ओवा घेतलेला आहे, तो पण हातावर असा चोळून घेतलेला आहे। हिंग पावडर टाकायची, त्यात टाकायची आपल्याला हळद, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ, त्यात टाकणारे मिरची पावडर। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि आता आपण बनवायला घेऊया। तर मी छोटे छोटेच करणार आहे, असे सोडून घ्यायचे बघा छोटे छोटे। आणि थोडासा फेस कमी झाला की हलवायचं। फेस बघा कमी झालेला आहे आणि बघा आपण पहिले टाकलेले असा गोल्डन कलर आलेला आणि एकदम आपल्याला गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे, त्यांना पण मध्ये असं चिरून घेतलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। मस्त अशा बघा मिरच्या पण आपल्या फ्राय झालेल्या आहेत, त्यात आपण काढून घेऊया। काढून घेतल्यात बघा, मस्त असे गरम आहेत बघा। एक तुम्हाला मी तोडून दाखवते बघा,